नमस्कार. मी अरविंद आठले. आज पुन्हा एका छान अशा व्याख्यानाला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्यासमोर बसले आहेत श्री मिलिंद कर्वे, ठाण्याचे, जे आपल्यासाठी चिरपरिचित आहेत आणि त्यांच्या मानसरोवरच्या यात्रेसंबंधी आज आपण ऐकणार आहोत. नुकतेच ते मानसरोवरला येऊन गेले आणि मानसरोवरची यात्रा कशी करावी, काय करावं, तयारी कशी असते, तिथे काय काय कसे अनुभव येतात, त्यांचे अनुभव काय आहेत, याविषयी आज ते आपल्याशी बोलणार आहेत. तर मी मिलिंद लावणा विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावे या विषयावरचं. सर्वांना माझा नमस्कार प्रथेप्रमाणे, आणि प्रथेप्रमाणे माझा काकांनाही साष्टांग नमस्कार. काका तुम्हाला नमस्कार. आणि आज काकांनी मला बरेच दिवस आग्रह चालला होता, पण मध्यंतरी मीच उपलब्ध नसल्यामुळे हा व्हिडिओ काही देता आला नाही मला. तर त्यामुळे आज आता तो योग आलाय, तर कैलास यात्रे संदर्भात मी आज आपल्याशी संवाद साधणार आहे थोडा तरी. झालं असं की ही माझी दुसरी कैलास यात्रा. आता गाणी अनेक आहेत कैलासाबद्दल, शिवशंकराबद्दल. त्यातलं एक मला पटकन आठवतं, ते म्हणजे 12 पुण्यक्षेत्री 12 लिंगे 12 ज्योती, तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. आता हा कैलासाचा पती आहे म्हणजे तो कैलासपती आहे. आणि कैलास राण शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. हा जो श्लोक आहे तो पण फार प्रसिद्ध आहे श्लोक. अनेकांना तो शिवस्तुतीतला श्लोक माहिती आहे. तर तो हा कैलासाचा पती आहे तरी कसा? त्याचं निवासस्थान कैलास म्हटलं जातं. ते आहे तरी कुठे आणि कसं? तिथं जायचं तरी कसं? तिथे जायचं कसं हे सगळ्यांना आता जवळपास माहिती झालेलं आहे. पण ते जाणं कितपत सुसह्य आहे का असह्य आहे, या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी काय करावी लागते, या संदर्भात आपण थोडंफार बोलणार आहोत. आणि खरोखर ही कैलास यात्रा म्हणजे नेमकी आहे तरी कशी? तर त्याच्या संदर्भातले काही घटनाक्रम मला सांगावासा वाटतो. त्याच्यामध्ये जी नमनाला जी सुरुवात झाली, म्हणजे म्हणतात ना की संन्यासाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी, तसं. आता इतकं काही परिस्थिती माझ्यावरती नव्हती, पण तरी सुद्धा नंतर ती तयारी आधी काय झाली, कशामुळे ती तयारी मला करावी लागली वेगळ्या अर्थाने, ते ह्या व्हिडिओच्या शेवटी मी सांगेन. प्रश्न असा येतो की मग ह्या कैलास यात्रेचं फलित काय? ही का करावी? कोणी करावी? तर कोणीही करावी. त्याच्यासाठी वयोमर्यादा फक्त एवढीच आहे की वय वर्ष 20च्या आधी करता येत नाही आणि वय वर्ष 70च्या नंतर ही यात्रा करता येत नाही. कायदेशीर काही त्याच्यावरती अटी नियम असल्यामुळे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की एक तर कोवळं वय आणि दुसरं वृद्ध वय, या दोन्ही गटांसाठी कुठेतरी काहीतरी ही एक्स्ट्रीम अवस्थेतली यात्रा आहे. म्हणजे हवामानाच्या दृष्टीने एक्स्ट्रीम म्हणू आपण. तर ती यात्रा कुठेतरी शरीराला त्रासदायक होऊ नये यासाठी हे सगळं त्याच्यासाठी नियमावली केली गेलेली आहे. आणि त्यामुळेच असं आपल्याला म्हणावं असं वाटतं की आपण त्या वयोगटात बसतो का, इथपासून सगळी पहिली चाचपणी सुरू होते. आता ह्या चाचपणीमध्ये मी नेहमी म्हणतो सगळ्यांना, कारण ही यात्रा ऑर्गनाईज करण्यासाठी मी आणि माझा कलिग उदय कदम असे 2 जण या एका यात्रे कंपनी बरोबर, म्हणजे आमचीच यात्रा कंपनी आहे, त्या यात्रा कंपनी बरोबर आम्ही ही यात्रा दरवर्षी आयोजित करत असतो. झालं असं की बरेच वर्ष मध्ये, म्हणजे साधारण 19 सालापासून 25 सालापर्यंत ही यात्रा बंद होती. बंद होती म्हणजे चीन गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती बंदी घातली होती, बॅन टाकला होता. त्यामुळे ती बंदी बंद होती. पण ती 25 साली मात्र पुन्हा ओपन झाली यात्रा. आणि 25 साली विजा देणं वगैरे सगळं सुरू झालं भारतीयांना, म्हणजे ज्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे त्या लोकांना. पण NRI लोकांची 19 ते 25 मध्ये चालू होती यात्रा, पण आपल्या लोकांवरती वरती मात्र बंदी होती. तर ते सगळं असूनही यावर्षी जेव्हा 25 साली ती यात्रा आम्ही डिक्लेअर केली, तेव्हा आमच्याकडे 33 लोकांचा ग्रुप आमच्याबरोबर येण्यासाठी आम्हाला सज्ज झाला. म्हणजे आमच्याकडे एन्क्वायरी आली, त्याप्रमाणे त्यांचं बुकिंग झालं सगळं. ते
प्रोसिजर प्रमाणे सगळं होत गेलं. आमचा 33 जणांचा ग्रुप झाला. त्याच्यामध्ये मी आणि उदय दोघंही होतो आणि माझे काही नातेवाईक यामध्ये सहभागी झाले होते आणि जे काही आमचे सहप्रवासी आम्हाला जे अनोळखी होते ते सगळेजण जेव्हा भेटले त्यानंतर तेही आमचे नातेवाईकच बनून गेले. इतका सगळ्यांचा एकमेकांशी सुखसंवाद हा यात्रेच्या निमित्ताने झाला, सहवास झाला आणि ऋणानुबंध जुळले असं आपण म्हणू शकतो. तर ह्या यात्रेची पहिली तयारी म्हणजे आर्थिक जुळवाजुळव ही असते, कारण काही लाखामध्ये हा खर्च असतो. त्याच्यानंतरची जुळवाजुळव असते ती म्हणजे शारीरिक जुळवाजुळव. म्हणजे कशी? शारीरिक दृष्ट्या तुम्ही फिट पाहिजे. कुठेही तुम्हाला तिथे गेल्यानंतर काही त्रास होता कामा नये किंवा आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये. हा एक मोठं कटाक्षाने लक्षात घ्यायची गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट आहे ती मानसिक तयारी. शरीर साथ देईलही, पण मनच जर तयार नसेल की मला कसं जमणार, मी कुठे जाणार तिकडे आणि काय तिकडे गेल्यावर आपलं काही झालं तर वगैरे वगैरे असल्या मानसिक जर विवंचना आतमध्ये निर्माण झाल्या तर मात्र जरा कठीण जातं. कारण मन चिंतिते वैरी न चिंती आपण असं म्हणतो दरवेळेला. तर प्रत्येकाचं मन हे काय रीतीने त्याला विचार करायला लावेल. किंवा असंही काही असतं की काही जण म्हणतात असू दे ना, काय होतं, मला जरा थोडं जरी काही शारीरिक कमतरता असली तरी सुद्धा माझं मन खंबीर आहे, मी माझ्या मनाने तयारी आहे माझी की मी ही यात्रा पूर्ण करू शकेन म्हणून. अशीही माणसं दिसतात आपल्याला. म्हणजेच ही यात्रा आर्थिक, शारीरिक आणि मानसिक अशा 3 लेव्हलवरती करावी लागते. त्यातली आर्थिक तयारी होऊ शकते. तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकतं, तुम्हाला आणखीन कुठल्या एफ-डी मोडता येतात, सगळं करता येतं. ती आर्थिक तयारी तुमची 8 दिवसात होते, पण मानसिक तयारीला आणि शारीरिक तयारीला मात्र 2-3 महिने लागू शकतात. याचं कारण आहे की ती यात्रा डिक्लेअर झाल्यापासून साधारणपणे या यात्रेचा कालावधी असा आहे 15 मे ते 15 सप्टेंबर. 15 मेच्या आधी नाही आणि 15 सप्टेंबर नंतर नाही. याचं कारण दोन्ही वेळेला तिकडे फ्रीजिंग असं टेम्परेचर असतं, बर्फच बर्फ असतं. मग 15 मे नंतर मग परिस्थिती बदलायला लागते. साधारण तिथला समर सुरू होतो, बर्फ वितळायला लागतं, प्रदेश क्लिअर व्हायला लागतो आणि जून आणि जुलै हे 2 महिने मात्र या यात्रेसाठी सगळ्यात बेस्ट असे महिने मानले जातात. कारण त्यावेळेला हवामान छान असतं. थंडी असतेच, थंडी कधीही पाठ सोडत नाही तुमची. पण हवामान छान असतं म्हणजे क्लिअर असतं. त्या मानाने थंडी कमी असते, बर्फ नसतं कुठेही आणि परिक्रमा जी करतात कैलासची, तो मार्ग सुकर होतो. म्हणून जून आणि जुलै ह्या गोष्टी ह्या 2 महिन्यामध्ये बरेच यात्रेकरू हे प्रिफर करतात. आणि त्याच पद्धतीने त्या कालावधीत या यात्रा आयोजित केल्या जातात. 2018 साली माझी पहिली कैलास मानस यात्रा झालेली होती. पण यावर्षी बिईंग ऑर्गनायझर म्हणून मलाही या यात्रेला जायचं होतं आणि त्या पद्धतीने मी गेलोही. पण त्याच्या आधी बरंच काही रामायण महाभारत घडलं माझ्या वैयक्तिक बाबतीत. तर ते नंतर मी सांगेन शेवटी. पण प्रश्न असा आहे की मग ह्या यात्रेला कुणी जावं? तर मी मगाशी वयोगट सांगितला, त्या वयोगटातल्या मधल्या माणसांनी जावं तिथे. आणि पुन्हा शारीरिक, आर्थिक आणि मानसिक फिट असेल तर त्यांनी जावं हे नक्की. एकदा तरी जन्माला येऊन हिंदू धर्मियांनी किंवा असं आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मियांचं पालन, हिंदू धर्माचं पालन करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी ही यात्रा करावी या मताचा मी आहे. याचं कारण शास्त्रामध्ये पण असं सांगितलेलं आहे की काही करोडो मध्ये एखाद्याला ही यात्रा करायची संधी मिळते. काही वेळेला यात्रेचं आयोजन करून सुद्धा ही यात्रा हुकल्याची उदाहरणं अनेक आहेत. आयत्या वेळेला काहीतरी गोष्टी निघाल्या आणि यात्रा हुकली, असंही बऱ्याच वेळेला होऊ शकतं. बऱ्याच वेळेला अनंत कारणामुळे अनेकांची बुकिंग होऊन सुद्धा यात्रा घडत नाही. याला कारण काय आहे? याला कारण नशीब वगैरे काही नाही. याला कारण एकच आहे, त्यावेळेला तुम्हाला बुलावा आलेला नाही कैलासपतींचा. याचं कारण असं आहे की बघा तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश हे 3 आपण म्हणतो 3 दैवत मुख्य त्रिगुणात्मक त्रयमूर्तींच्या रूपाने आविष्कारित आहेत. तर ब्रह्मा विष्णू म्हणजे ब्रह्मलोकातलं ब्रह्मदेव ते कमळामध्ये बसून राहिलेले, त्यांनी
एकदा सृष्टी निर्मिती केल्यानंतर ते जे ध्यानामध्ये लीन झाले त्यांचा काही पुढे सृष्टीशी संबंध नसल्यासारखं त्यांची वागणूक आहे. पण सृष्टी सांभाळण्याचं, ही स्थिती सांभाळण्याचं काम महाविष्णू करतात. ते क्षीरसागरामध्ये त्या शेषनागावरती पहुडलेले आहेत. लक्ष्मी देवी त्यांचे पाय चोरतायत वगैरे हे सगळं वर्णन आपण ऐकलेलं आहे. आणि किंवा पुराणामध्ये माहिती आहे आपल्याला. त्याचे फोटोग्राफ्स पण आपण, कोणी न काढलेले फोटोग्राफ्स चित्रामध्ये आपल्याला ते दिसतात. कैलासपती म्हणजे तिसरे त्रिदेवामधले तिसरे देव म्हणजे शंकर महादेव यांचं निवासस्थान मात्र मात्र या पृथ्वी तलावरतीच कैलास पर्वताच्या रूपात विराजमान आहे, विद्यमान आहे. आणि प्रत्यक्ष शिवशंकरांचा तिथं वास आहे, निवासस्थान आहे. तिथे ते नांदतात. म्हणून तिथे नांदे शंभू कैलासाचा पती. तो कैलासपती त्या कैलास पर्वतावर आपल्या कुटुंबासह आणि आपल्या गणांसह नांदत असतो, नांदतो आहे. नांदत असतो ने नांदतो आहे. आणि त्याचं ते निवासस्थान बघण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते. ज्याला खरंच आस आहे की मला एकदा तरी कैलास यात्रा करायची, तर ही धडपड प्रत्येकाची सुरूच असते. मग त्यासाठी हे सगळं मी मगाशी म्हटली तशी तयारी करतात लोक. कुठल्या यात्रा कंपनी बरोबर जायचं, कोणाबरोबर जायचं, आपला ग्रुप कोण, मग आपल्या ओळखीची कोणी येतात का, वगैरे वगैरे जुळवाजुळव सुरू होते. एकदा का तुम्ही त्या यात्रेच्या प्रोसेसमध्ये म्हणजे त्या बुकिंग वगैरे करून तुमचं बुकिंग कन्फर्म झालं की मग तुम्ही एका ठराविक कालावधी म्हणजे साधारण 14 ते 15 दिवसाची ही यात्रा आहे, त्यापेक्षा जास्ती नसते ही यात्रा. तर या यात्रेसाठी तुमचं सगळं निर्विघ्नम कुरु मे देव तसं सगळं पार पडलं की तुम्ही त्या दिवशी यात्रेला जाणार हे पक्क होतं. आणि मग तुमचे पहिला दिवस यात्रेचा उजाडतो तो म्हणजे काठमांडूला जायचं असतं तुम्हाला फ्लाईटने. मग तुम्ही पुण्याहून जा, मुंबईहून जा, कुठून जाताय तुम्ही त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. पण तुम्हाला फ्लाईटने काठमांडूला जावं लागतं आणि काठमांडू पासून ही यात्रा खऱ्या अर्थाने सुरू होते. काठमांडूला आपली पहिल्या दिवसाची जी व्यवस्था असते तिथपासून तीच व्यवस्था, म्हणजे निदान आमच्या ग्रुपचं तरी मी सांगतो की आमची जी सुव्यवस्थित अशी सुनियोजित व्यवस्था असते, खाण्यापिण्यासकट, राहण्यासकट, प्रवासासकट, याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज आम्ही करत नाही. मी का म्हणतोय, कारण मी ही यात्रा ऑर्गनाईज करतो माझ्या कलिग बरोबर म्हणून. तर ही यात्रा इतकी सुनियोजित आम्ही आखलेली असते की कुठेही कोणाला तक्रारीला वाव असू नये. कारण माणसाचा कुरकुर करण्याचा, तक्रार करण्याचा स्वभाव प्रत्येकाचाच असतो, माझाही आहे. त्याच्याबद्दल मी काय असं म्हणत नाही की माझा काही मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे, असं काही नाही. तक्रारी, कुरकुरी, कटकटी, कारण मनासारखं काही होत नसेल तर माणूस पहिल्यांदा तक्रारी करतो किंवा मनाविरुद्ध त्याला काही खपत नाही. तर ह्या तक्रारींना कुठेही जागा मिळू नये, वाव मिळू नये, म्हणूनच ही यात्रा अतिशय आखीव रेखीव नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यामध्ये आमचा कटाक्ष असतो आणि त्या पद्धतीने ती पार पडते. ही हा आजवरचा अनुभव आहे. माझी दुसरी कैलास यात्रा आहे आणि त्या होती म्हणजे त्या कैलास यात्रेमध्ये मी जे सहभागी झालो 14 दिवसांसाठी, तर काठमांडूहून यात्रा सुरू झाली. आणि ह्या वेळेला असं झालं की नेहमी ज्या मार्गाने आम्ही जातो, म्हणजे तिबेटमध्ये प्रवेश करायचे काही मार्ग आहेत काठमांडूवरनं पुढे गेल्यानंतर. कारण तिबेट हा चीनच्या ताब्यामध्ये असलेला प्रदेश असल्या कारणाने आपल्याला तिथं एंट्री करायला विजा लागतो. आता तो विजा प्रत्येकाला पर्सनली जाऊन काढावा लागत नाही. तो यात्रा कंपन्या किंवा हे आम्ही जसं ऑर्गनाईज करतो यात्रा, तसा आमचा तो ग्रुप विसा प्रत्येकाचा दिला जातो. प्रत्येकाच्या पासपोर्टवरती काही वेगळा विसा चिकटवला जात नाही, तर ग्रुप विसा असतो. तर त्या ग्रुप विसाप्रमाणे आपल्याला प्रत्येक ठिकाणी एंट्री आणि सगळीकडे तो विजा चेक केला जातो, सगळ्यांचे पासपोर्ट चेक होतात. फार कडक तपासणी आहे. फारच त्यांचे नियम अतिशय कडक आहेत. त्याच्यामध्ये परमिट नावाचं एक फार मोठं दिव्य आधी करावं लागतं. ते आल्यानंतर मग सगळ्या पुढच्या तयारी असतात. आणि मग ते परमिट मिळालं, विजा मिळाले सगळ्यांना, फ्लाईटची तिकीट बुक झाली आणि जेव्हा आपण काठमांडूला येऊन पोहोचलो, त्याच्यानंतर आपला पुढचा सगळा प्रवास काठमांडू ते काठमांडू परत हा 3600 किलोमीटरचा बाय रोडनी प्रवास आहे. पण नेपाळमधून तिबेटमध्ये शिरेपर्यंत रस्त्यांची अवस्था बिकट आहे अजूनही. महामार्ग तिथले राष्ट्रीय महामार्ग अतिशय बिकट आहे. पहाडामधले सगळे रस्ते आहेत. पण जेव्हा तुम्ही
तो रस्ता पार करून जेव्हा तिबेटमध्ये प्रवेश करतात तेव्हा ट्रान्सफर सीन होतो की तिथून जे सगळे आखीव रेखीव आणि इतके अतिशय सुनियोजित असे रस्ते बांधलेले आहेत. चीनला आपण नावं किती जरी ठेवली तरी त्यांनी जी व्यवस्था उभारली तिथे, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो आपण त्याला, त्याच्याबद्दल त्यांना किती मार्क द्यावेत तेवढे थोडेच आहेत. कारण पोटातलं पाणी हालत नाही असे पण रस्ते इतके गुळगुळीत आहेत, इतक्या पद्धतीने तुमची काळजी घेतलेली आहे तिथे. रस्त्यांची कुठेही कटकट नाही, खड्डे नाही, काही नाही, काही नाही. आणि फार सुंदर अशा आखीव रेखीव मार्गावरनं आपण जातो सगळीकडे. तिथे असं त्यांचा वसाहतवाद, आपण म्हणजे इतिहासामध्ये ब्रिटिशांचा वसाहतवाद शिकलेलो आहोत, की त्यांनी काय पद्धतीने वसाहतवाद निर्माण केला. चीनचं आता तिबेटमध्ये तेच चालू आहे. तर त्यामध्ये त्या वसाहतवादापोटी असं त्यांचं एकंदर धोरण आहे की एखादं खेडं घ्यायचं तिबेटमधलं आणि त्याला इतकं काही आधुनिकतेचं आंगडं टोपडं पांघरायचं की त्याचा संपूर्ण कायापालट झाला पाहिजे. मग ते एक मोठं शहरामध्ये रूपांतरित करायचं. मग तिथे सगळ्या सोयी सुविधा आल्या. अत्याधुनिक म्हणजे अतिशय प्रगत अशा इंटरनेट पासून ते हॉस्पिटल पासून ते हॉटेल्स पासून, कारण हॉटेल इंडस्ट्री तिथे महत्वाची आहे. कारण हे सगळं टुरिझमवर चालतं. कोणाच्या कैलास मानस यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या सगळ्या यात्रेकरूंच्या जीवावरती हे सगळं हा हॉटेलचा धंदा चालत असतो. आणि या सगळ्या यातायातीमध्ये, यातायात हा शब्द असाच आहे, आपल्यासाठी यातायात आहे, पण यामध्ये चीन सरकारला फार मोठा रेव्हेन्यू जनरेट होतो, फार मोठा पैसा मिळत असतो. तर या पद्धतीने त्यांचं मग पण त्या पद्धतीने ते सोयी सुविधा पण तशाच पुरवतात आपल्याला. असं नाहीये की काहीतरी कुठेतरी आपल्याला कैलास यात्रेत धर्मशाळेत राहावं लागलंय, कुठेतरी डॉर्मेटरीत राहायला लागलंय, असं कधीच होत नाही. याचं कारण आहे तिथे असणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा ऑक्सिजन सकट. म्हणजे ऑक्सिजन सकट का म्हणतोय मी, तर हा बराचसा प्रदेश हाय अल्टिट्यूडचा प्रदेश आहे. हाय अल्टिट्यूड म्हणजे तिथे ऑक्सिजनची कमतरता आहे असा प्रदेश आहे. तर त्या हाय अल्टिट्यूडच्या प्रदेशामध्ये आपण आता माझ्यासारखी मंडळी तर मुंबईच्या हवेतनं तिकडे जातात. मग तिकडे गेल्यानंतर इथला जो ऑक्सिजन आहे तसा तिथं मिळत नाही. तिथल्या ऑक्सिजनचं अतिशय विरळ असं स्तर असल्या कारणाने अनेकांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो. अनेकांना ऑक्सिजनची कमतरता वाटू शकते. त्यांच्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर्स, मास्क आणि ऑक्सिजनची मशिनरी ही सगळी प्रत्येक हॉटेलमध्ये पुरवलेली आहे. यावर्षी मला ते जास्ती करून लक्षात आलं. प्रत्येक हॉटेल हे सुसज्ज आहे या सोयी सुविधांनी. तुम्हाला खुट्ट म्हणता कुठेही काही त्रास होत नाही. तरी काही जणांना ज्यांना तो द्यावा लागतो ऑक्सिजन, त्यांची सुद्धा परिस्थिती इतकी सुंदर हाताळली जाते की त्यांना कुठेही आणखीन काही त्रास होणार नाही. तो पुरेशा प्रमाणात त्यांना ऑक्सिजन घेता येईल. आणि मग प्रवासाला जाताना नेहमीप्रमाणे प्रत्येकाकडे एक्सेस सामान असतंच की. मग त्या एक्सेस सामानाचं करायचं काय? तर मग त्याच्यासाठी आपल्याला ज्या कंपनी बरोबर आपण आपण आपल्या कंपन्या जरी असल्या तरी आपण तिथे ज्यांच्याशी टाय अप करतो त्या कंपनीतर्फे आपल्याला काही सोयी सुविधा, म्हणजे जसं काही विंटर जॅकेट, त्याच्यानंतर सॅक, त्याच्यानंतर डफल बॅग नावाची एक बॅग पुरवली जाते की ज्याच्यामध्ये आपलं सगळं सामान आपण अरेंज करायचं इथून मुंबईहून पुण्याहून नेलेलं. आणि त्या ज्या बॅगा आहेत आपल्या, त्या हॉटेलच्या क्लोकरूम मध्ये सुरक्षित राहतात परत येईपर्यंत. याचं कारण आहे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या साईजच्या बॅगा हँडल करणं. ही शेर्पा लोकांची एक टीम आपल्या बरोबर कार्यरत असते, ती आपल्याला मदत करत असते. त्यांना ते शक्य नसतं. त्यामुळे एक ठराविक आकाराची होल्ड ऑल सारखी किंवा एखादं मोठं ढोलकं किंवा डमरू ज्याला खरा आकार उकार नाही अशी एकच चेन असलेली डफल बॅग नावाची बॅग आपल्याला दिली जाते. त्या बॅगेमध्ये आपलं 14 दिवसाचं सामान आपण अरेंज करायचं असतं. त्या बॅगेवर एक नंबर असतो. तो नंबर आपल्या लक्षात ठेवायचा आपण, कारण आपल्याला त्याच नंबरची बॅग आपली बॅग म्हणून मिळते दरवेळेला मुक्कामाच्या ठिकाणी. आणि या डफल बॅगांसाठी एक टेम्पो किंवा एक मिनी ट्रक आपल्याबरोबर प्रवास करत असतो. त्या मिनी ट्रकमध्ये हे जे शेर्पा लोक आहेत ते 14 दिवस आपल्यासाठी स्वयंपाक पाणी करतात. भारतीय पद्धतीचं जेवण मिळतं आपल्याला. त्याच्यामध्ये नॉनव्हेज जेवण मिळत नाही, पूर्ण व्हेज जेवण मिळतं. आणि ते आपल्या पद्धतीचं जेवण असतं. चव किंवा पदार्थ याच्यामध्ये फरक पडू शकतो, पण जे काही जेवण मिळतंय
ते कैलासपतींनी पाठवलेलं जेवण आहे. या समजुतीने आपण ते जेवायचं असतं, कारण त्या शेर्पा लोकांचा पण तोच भाव असतो, कारण ते हिंदूच आहेत, नेपाळ मधले असतात, काही तिबेट मधले असतात. तर त्यांच्या डोक्यातही तेच आहे की त्यांच्यासाठी सुद्धा कैलास पर्वत हा अतिशय पवित्र पर्वत आहे आणि ते त्यांचं श्रद्धास्थान आहे. तसंच कैलासाच्या पासून काही अंतर अलीकडे असलेलं मानस सरोवर हे सुद्धा त्यांच्यासाठी पवित्र स्थान आहे. मानस सरोवर हे ब्रह्मानिर्मित एकमेव सरोवर आहे असं मानलं जातं. वास्तविक पाहता ही अख्खी चराचर सृष्टीच ब्रह्मानिर्मित आहे आणि ती तशी असल्यामुळेच आपण इथे सुखैनैव नांदत असतो. काही आपल्याला तसली तोशीच पडत नसते. आपणच आपल्या ज्या गरजा निर्माण करून ठेवलेत, वाढवून ठेवलेत, त्याच्यामुळे आपल्याला तोशीच पडू शकते. पण वास्तविक नैसर्गिकरित्या विचार केला तर आपल्याला कोणतीही तोशीच होणार नाही निर्माण. अशा पद्धतीची रचना या सृष्टीकर्त्यांनी सृष्टी निर्माण करताना म्हणजे ब्रह्मदेवानी केलेली आहे. त्यांचं निर्मित हे ब्रह्मानिर्मित सरोवर हे जे म्हटलं जातं मानस सरोवर, मानस सरोवरासारखं विलक्षण देखणं असं सरोवर कुठे अस्तित्वात आहे किंवा नाही मला माहित नाही, पण माझ्या मते तरी ते एकमेव अद्वितीय सरोवर आहे. त्या सरोवरामध्ये जेव्हा आपण सरोवरापाशी जातो तेव्हा त्याचं जे अथांग पण आहे, त्याचा पलीकडचा काठ दिसणं सुद्धा मुश्किल आहे, पण त्या अथांगपणाला सुद्धा जे एक शांततेचा परिसस्पर्श आहे, एक नितळ नीरव असा जो परिसस्पर्श आहे की आपण म्हणतो ना डिस्टिल वॉटर, तशा पद्धतीचं ते क्रिस्टल क्लिअर असं डिस्टिल वॉटर त्या मानस सरोवराचं आहे. तुमची हिंमतच होत नाही की ते खराब करावं किंवा त्याच्यामध्ये पाय बुचकळावेत. त्याचं कारण त्याचं पोत आणि आपण म्हणतो टेक्स्चर किंवा स्ट्रक्चर जे काय म्हणतो ते इतकं अप्रतिम आहे की हाताच्या ओंजळीत नुसतं ते पाणी जरी घेतलं तरी त्याच्यात कुठेही तुम्हाला कणभरसही घाण दिसत नाही, गाळ कचरा काही दिसत नाही. इतकं ते पाणी स्वच्छ आणि ते प्यावं तिथल्या तिथे. ते प्यायल्यानंतर मग वाटतं की अरे बाबा याच्यासारखं दुसऱ्या चवीचं अमृत चवीचं पाणी मी कुठं प्यायलेलं नाही. माणूसचं सौंदर्य अफाट आहे. त्याच्यावरती सूर्यप्रकाशाचा जसा खेळ सुरू असतो त्या माणसावरती, त्या पाण्यावरती ज्या पद्धतीने किरण पडतात सूर्याचे, मध्येच ढग येतात, मध्येच पुन्हा छायाप्रकाशाचा खेळ सुरू असतो, त्यावेळेला मानसच्या पाण्याच्या रंगांच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला बघायला मिळतात. निळं, आकाशी, सफेद स्वच्छ, त्याच्यानंतर काळसर पांढरट, हिरवट अशा पद्धतीचा तो छायाप्रकाशाचा खेळ असतो. वास्तविक त्याचा रंग मानसचा अशा पद्धतीचा कुठलाही एक ठोस रंग सांगता येत नाही, पण क्रिस्टल क्लिअर नितळ स्वच्छ असं पांढरं शुभ्र ते पाणी आहे. त्याच्यामध्ये त्या सूर्यप्रकाशाच्या खेळामुळे त्याचे रंग दिसतात वेगवेगळे. त्याच्या नजाकतीने उसळणाऱ्या लाटा, तिथे काही समुद्रासारख्या लाटा नाहीत, नजाकतीच्या लाटा आहेत. लवथवती विक्राळा म्हणतो तसं इथे लवथवती विक्राळा नाही, नुसती लवथव आहे, पण ती फार सुंदर लवथव आहे आणि त्या लवथवीमध्ये आपल्याला देहभान हरपून जातं. तर जेव्हा काठमांडूहून आपण निघालो पुढच्या प्रवासाला, प्रवासाचे एक एक टप्पे घेत घेत आपण पुढे जाते. यामध्ये सगळ्या प्रवासाचं वर्णन मी करणार नाहीये, याचं कारण मग खूपच लांबणारा हा प्रवास होईल, म्हणजे YouTube वरचा सुद्धा. तर त्यासाठी मी महत्वाचं काय आहे ते सांगण्यासाठीच इथे तुमच्या समोर बसलेलं आहे. तर प्रवासाचे टप्पे पार करत करत जेव्हा मानसकडे आमची मानसच्या काठाकडे जाणार होतो आम्ही आणि तिथून मुख्य रस्त्यावरनं डाव्या बाजूला मानसकडे जायचा एक फाटा आहे, त्या रोडला, त्या रोडपाशी गाडी आल्यानंतर आमचा बसचा ड्रायव्हरच ओरडायला लागला, देखो देखो कैलाश 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 कैलाश. अरे सगळी जणांचे डोळे आणि कान टवकारले गेले कुठे, तर खरोखर समोर असा तो कैलास तळपत होता प्रखर उन्हामध्ये, लखलखीत उन्हामध्ये. वास्तविक मानसच्या काठापासून कैलासचं अंतर किमान 18 किलोमीटर पर्यंत जरी आहे, तरी सुद्धा तो तिथून इतका काही लखलखीत असा दिसत होता स्पष्ट. ड्रायव्हरनी गाडी थांबवली, बस थांबवली आणि सगळी जण आमचे ग्रुप बसमधनं खाली उतरला आणि जितकं शक्य पुढे जाता येईल, म्हणजे पुढे म्हणजे तिथे जे फेन्सिंग होतं त्या फेन्सिंग पर्यंत जाऊन ज्यांना ज्यांना तो कैलास असा डोळ्यात भरून बघायचा होता त्यांनी प्रत्येकाने म्हणजे सगळ्यांनीच 33च्या 33 लोक त्या कैलासाकडे
एकटक नजरेने बघायला लागली. अनेकांच्या डोळ्यामधनं घळाघळा अश्रू व्हायला लागले, कारण याच्यासाठी केला होता सारा अट्टाहास. आणि तो अट्टहास हा असा समोर, आपल्या समोर ते उभं राहिल्यानंतर काय ते वाटलं असेल, ते त्या क्षणी त्या प्रत्येकाची भावावस्था प्रत्येक माणसाची काय होती ती शब्दात पकडणं कठीण आहे. पण चेहऱ्यावरच्या भावना, डोळ्यातले अश्रू आणि चेहऱ्यावरचा आनंद हे सगळं सांगत होता की अरे खरंच हे काय वेड लावणारं सौंदर्य आहे. किती बघू आणि किती नाही. आणि त्यावेळेला कैलासपती जणू काही प्रसन्न होते आमच्यावर, कारण सावली आली नाही, ढग आले नाहीत सूर्याच्या आड, आणि त्यामुळे लख्ख सूर्यप्रकाशात कितीतरी वेळ तो कैलास आम्हाला दिसत होता. तिथून आम्ही मानसच्या काठावरती गेलो. मानसच्या तीरावरती गेल्यानंतर तर प्रत्येकाची अशीच अवस्था झाली, किती पाहू आणि किती नाही. घेता किती घेशील दो कराने, अशी अवस्था जेव्हा होते माणसाची, तसं पाहता किती पाहू दो नयनाने, अशी अवस्था झालेली होती. कारण ते अफाट असं पसरलेलं मानस. आणि ह्यावेळेला एक नवीन किमया मला अनुभवायला आली, ती म्हणजे अशी जी 18 साली मी अनुभवली नव्हती, पण ह्या वर्षी मी अनुभवली. त्याच ती म्हणजे काय होती अनुभवलेली किमया? एवढ्या लांब असणाऱ्या कैलासाचं प्रतिबिंब त्या मानसच्या जलामध्ये जेव्हा पडलं, तेव्हा त्या उन्हातलं ते प्रतिबिंब मानसने असं काही ते द्विगुणित केलं की ते मानसचं पाणी खरं मानू का त्याच्यामध्ये पडलेलं कैलासाचं प्रतिबिंब खरं मानू. आणि त्याच्यावरती पडलेलं सूर्याचं ऊन, ते किरण अगदी प्रखरतेने त्याच्यावरती न्हायला घालत होते त्या जणू प्रतिबिंबाला सुद्धा. ते बघणं अतिशय अप्रतिम होतं. कॅमेऱ्यात पकडायची धडपड बऱ्याच जणांनी केली. काहींना यश मिळालं, काहींच्या कॅमेऱ्यामध्ये ते धुसर आलं. पण हे प्रतिबिंब पडलेलं म्हणजे पाहण्यातले पाहता प्रतिबिंब हसणारे, तसं ते हसणारं आपण, आपलं मन हसतंय आतमधनं की आनंदाने हसतंय. म्हणजे त्यातल्या भावभावना उचंबळून आलाय की हे काय मी अलौकिक पाहतोय, किती लांब आहे तो. पण तरी सुद्धा त्याच्या त्या भव्य दिव्यत्वाचं जे प्रतिबिंब त्या मानसच्या पाण्यामध्ये पडलेलं आहे, ते बघणं म्हणजे खरोखर म्हणजे हा एक प्रचंड मोठा असा अनुभव आहे. म्हणजे तो दृष्टीला पडलेली भूल म्हणा किंवा मनावर झालेलं गारुड म्हणा, या पद्धतीने तो सगळा अनुभव आम्ही घेतला. पण हळूहळू कसं आहे की सूर्य महाराज अस्ताला निघालेले होते. साधारण दुपारी 3 ते 4च्या दरम्यानचे हा सगळा खेळ होता. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू अस्ताला निघाल्यानंतर मग आमची धाव कुठे होती की मानसच्या पाण्याजवळ. मानसच्या पाण्यामध्ये आंघोळी करू देत नाहीत. चीन गव्हर्नमेंटनी कडक कायदे केलेले आहेत. कशासाठी? त्यांचं म्हणणं आहे की भारतीय लोक, बघा आपल्याला किती शिव्या घातल्या जातात परदेशामध्ये की भारतीय लोकांसारखी घाण करणारी लोक दुनियेमध्ये कुठेही नाहीत. इंडियन्स आर बास्टर्ड असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या बास्टर्डनेसला अनुसरून जर आपलं वर्तन असेल तर त्यांना तो म्हणायचा अधिकार आहे. म्हणून त्यांनी काय केलंय की एवढ्या स्वच्छ पाण्याला तुम्ही घाण करता उपयोगी नाही, म्हणून त्याच्यात आंघोळी बंद केलेली आहेत. त्याच्या मागे दुसरंही कारण आहे की इतकं ते फ्रीजिंग टेम्परेचरचं पाणी असतं की त्याच्यामध्ये बुडी मारून तुम्ही पुन्हा वरती आलात आणि वारा लागला अंगाला, काही थर्मल शॉक बसला शरीराला, तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? त्यामुळे आपापली जबाबदारी आम्ही किती आमची जबाबदारी घेऊ असं म्हणून चालत नाही. सर्वांना एकच कायदा केलाय, मानसच्या पाण्यामध्ये तुम्हाला बुडी मारून आंघोळ करता येत नाही.